खरं तर गेली 500 वर्षापासून हा प्रश्न भिजत पडलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही। 500 वर्षाचा वनवास खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदीजींच्या अथक प्रयत्नानुसार हा संपलेला असं म्हणायला हरकत नाही। आणि आज खऱ्या अर्थाने भारतामध्ये आज दुसरी दीपावली साजरी होत आहे, म्हणून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरं तर बघायला गेलं तर आज रामलल्ला जर विराजमान झालेले आहेत, प्रभू रामचंद्रांच्या आदर्शानुसार जर देश चालला तर खऱ्या अर्थाने सुखमय आनंदमय हा भारत देश होऊ शकतो। आणि ते फक्त आणि फक्त नरेंद्रभाई मोदीच करू शकतात। पूर्ण भारतात भगवामय झालं आहे आणि प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा, भगवा श्रीराम भगवानचे फोटो आहेत आणि प्रत्येक मंडळातर्फे पूजा होत आहे। निवडणूक काढतं काय सांगणार? नाही, खऱ्या अर्थाने जर म्हटलं ना तर आज रामलल्ला विराजमान झाले तर खरं तर भारतामध्ये सर्व भारत अयोध्यमय झालेला आहे। आणि अयोध्यमय झाल्यामुळे ह्या आनंदाला परिवार राहिलेला नाही, म्हणून सगळीकडे आपण जर बघितलं तर फटाक्यांची आतषबाजी असेल, ढोल ताशांची असेल, घराघरामध्ये दिवे जो आज संध्याकाळी दिवे लावण्यात येणार आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने आज दीपावली साजरी झालेली आहे आणि सकाळपासून ती होत आहे। आरपीआय पक्षाकडून आज काय काय प्रोग्राम ठेवले, कुठे कुठे तुम्ही? आज सर्व ठिकाणी आम्ही जेवढे आपले दक्षिण मध्य मुंबईच्या हिशोबामध्ये सर्व ठिकाणी रॅलींचे आयोजन केले आहे, भोजन वाटपाचे कार्यक्रम केले आहेत, काही ठिकाणी महायज्ञांचे कार्यक्रम केले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही भेटी दिलेल्या आहेत आणि बडे उत्साहामध्ये रिपब्लिकन पार्टीसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आमचे रिपब्लिकन पार्टीचे सर्व माननीय नेते आमचे रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा अयोध्येमध्ये आहेत, म्हणून आम्ही संपूर्ण रिपब्लिकन पार्टीसुद्धा नरेंद्रभाई मोदी यांच्या बरोबरच आहोत।